वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्या मनात लगेच मत्सर तयार होतो. मच्छर जेवढ्या लवकर तयार होतो ना, त्याच्यापेक्षा लवकर मत्सर तयार होतो. आपल्यापेक्षा जास्त दागिने घातलेली जर गृहिणी आपल्या बाजूला बसली, मनात विचार सुरू होता, आतापर्यंत आपणच होतो, आता मग बाजूवाली म्हणते, केवढे दागिने घातलेत ना, किती छान आहेत ना, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. ते म्हणते डुप्लिकेट असतील. ते म्हणते नाही नाही नाही, सोनं मी चांगलं ओळखते, हे ओरिजिनलच आहे, बहिणीचे आणले असतील. अरे मान्य कर ना, सर्वात्मकाची त्या परमात्म्याची पूजा करायची आहे. पहिलं हे मान्य करावं लागेल की तो सगळ्यांमध्ये नटलेला आहे. आपण सर्व त्या प्रभूची लेकरं आहोत, हे विसरून चालणार नाही. आणि जर हा भाव आमच्या मनी दृढ असला तरच जीवन सुखी होईल. आणि जर सुखी जीवन जगता आलं नाही तर देवाला काय उत्तर देणार आहोत आपण? सगळ्या क्षमतानिशी तुला पृथ्वीवर पाठवला होता, कसं तोंड दाखवणार आपण देवाला? देवाची इच्छा होती या सगळ्या सुविधांनी तुम्ही आनंदी व्हाल, तुम्ही समाधानी व्हाल. आणि नुसतं तुम्ही समाधानी नाही व्हायचं, हे सगळं देवाचं जग समाधानी ठेवायचंय तुम्हाला. तुमच्या पुरता विचार नाही करायचा. हे सगळं जग आनंदी झालं पाहिजे. या जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे. जीवन यासाठी आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. प्रत्येक व्यक्तीत माझा भगवंत, हे सत्य, तो परमात्मा सत्य आहे. चित, तो चेतन आहे, चेतना देणारा तो भगवंत आहे. आपल्याला काय वाटतं? आपण बोलतो, कोण बोलविते हरिवीण, चेतना त्याची आहे. वृक्षाचे ही पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. हे सगळं तो चालवतोय, हे सगळं तो करतोय, ही सगळी शक्ती त्याची आहे. बऱ्याचदा ते सिगारेट ओढणारे असतात ना, ते मंदिराच्या पुढ्यातून जातात, आणि ते जर मंदिराच्या पुढ्यातून गेले तर ती सिगारेट अशी मागे नेतात. का? तिथं देव आहे ना. ऍक्च्युअल असं आहे की ती सिगारेट पेटवण्यासाठी जो अग्नी आहे, तो अग्नी पण परमात्म्याने पेटवला आहे. यदादित्य गतं तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. हे सगळं जगत त्याचा प्रकाश आहे. हे सगळं जगत त्याचा प्रकाश आहे. श्रीगोंदा आपल्या आवडीचं ठिकाण. या परिसराकरता श्रीगोंदा म्हणजे पंढरपूर आहे. काही कळत नसलेली माणसं सुद्धा एक श्रद्धा जोपासतात सद्गुरू नारायण महाराजांच्या प्रती. काही ना तर बोलता येत नाही. त्यांना विचारलं कुठे चालले, ते म्हणतात श्री गोविंद्याला. ऍक्च्युअली तो शब्द श्रीगोंदा आहे, पण म्हणा काही, भावना महत्वाची. सद्गुरू नारायण महाराजांचे अनेक शिष्य, त्यामध्ये जीवन विद्या मिशन ज्यांनी स्थापन केलं, कोणी? आपल्याला काय माहिती? काय होतं, कमिशनच्या मागे आपण असतो, त्याच्यामुळे मिशन कोणाचं काय चाललंय त्याच्यात काही पत्ताच नाहीये. आपल्याला भांडण कोणाचं झालं होतं ते माहिती असतं, पण कोणी जगात काय चांगली कामं केली आपल्याला तशा फायले ठेवायला कपाटच नाहीत ना आपली. चांगल्या गोष्टी साठवत चला. सद्गुरू वामनराव पै नारायण महाराज गेल्यानंतर पहिल्यांदा श्रीगोंद्याला जेव्हा गेले, त्यांचं प्रवचन होतं. हजारो लोक जमली होती पटांगणात. सगळे श्रीगोंदावासी बघायला आले होते. पहिलं वाक्य वामनराव पैंचं जे होतं ते फार हृद्य होतं. त्या पहिल्या वाक्यात ते म्हणाले, दररोज दरवेळेला मी यायचो तेव्हा माझे गुरु मला एका देहात आणि दोन डोळ्यांनी बघायचे. जेव्हा मी यायचो तेव्हा माझे गुरु मला एका देहातून आणि दोन डोळ्यातून बघायचे. आज माझे गुरु हजारो देहातून हजारो डोळ्यांनी माझे गुरु मला पाहतात. काय भावना आहे, काय भावना आहे. म्हणून मी म्हणतो आपण फार मागे राहिलोय, खूप अंतर कापायचंय. काळ, काम आणि वेग. चित,
चेतनामयता ही सगळी त्याची चेतना आहे, हा सगळा त्याचा प्रकाश आहे, तो चिद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तो आनंद आहे. कदाचित तो सत्य आहे हे जाणून आम्ही गेलो नसतो, तो चेतन आहे, चेतना त्याची आहे हे जाणून आम्ही गेलो नसतो, पण आनंद त्याचाच असतो हे जाणून तर आम्ही तिथं जाणं क्रमप्राप्त आहे. तो सत्य, तो चिद, तो आनंद आहे. सच्चिदानंद रूपाय, तो असा आहे ना, त्याचं स्वरूप असं आहे. म्हणून आमचं मन त्याच्या चरणी नम्र झालं पाहिजे, त्याच्या चरणी समर्पित झालं पाहिजे.